श्री केशव बालाजी मंदिर औसा अतिशय सुंदर रमणीय वातावरणामध्ये आणि मनाला भुरळ पाडणारं हे देवस्थान। या ठिकाणी गेल्यानंतर निश्चितच आपल्याला तिरुमला तिरुपती बालाजीला गेल्याचा अनुभव येईल। अतिशय उंच डोंगर आतमध्ये असलेला खोलगट भाग, त्या ठिकाणी निसर्गानं पांघरलेली हिरवी शाल आणि त्या वातावरणामध्ये प्रसिद्ध आणि सुंदर असं हे श्री केशव बालाजी मंदिर। औशापासून जवळच असलेलं हे मंदिर आज आकर्षणाचं केंद्र ठरत आहे, कारण या ठिकाणची जी वास्तुकला आहे, या ठिकाणचा जो परिसर आहे, या परिसरामध्ये आपण गेल्यानंतर जे भक्तगण बालाजीला जाऊ शकत नाहीत त्यांना इथं गेल्यानंतर ती अनुभूती येते आणि त्यामुळे असा हा सुंदर परिसर। ज्यावेळेस आपण सुरुवातीला प्रवेश करतो त्यावेळेस हे उंच असं गोपूर, त्याच्यामधनं आत प्रवेशद्वारामधनं गेल्यानंतर खाली असलेल्या पायऱ्या, हा सोनेरी खांब आणि त्याच्या समोर असलेलं बालाजी मंदिर। असं म्हणतात की गरिबांचा देव हा पंढरीचा विठ्ठल आहे आणि श्रीमंताचा देव हा बालाजी आहे। विठ्ठलाची मूर्ती प्रतिमा समोरच्याच बाजूला आपल्याला दिसते, परंतु देव हा गरिबाचाही नसतो आणि श्रीमंताचाही नसतो। देवाकडं सर्व माणसं समान असतात। श्री केशव बालाजी मंदिरच्या आतमध्ये गेल्यानंतर रांगेनं आपण आतमध्ये गेलं, दर्शन घेतलं, हे वेगळं समाधान वाटतं। आणि या मंदिरामध्येच एक हुंडी आहे ज्या ठिकाणी आपण दान करतो। या ठिकाणी सोनेरी मुलामा दिलेला हा सोनेरी कळस, त्याच्या आजूबाजूचं सुंदर वातावरण, मंदिराची सुंदर अशी स्थापत्यकला आणि या मंदिराच्या आजूबाजूला विविध आपल्याला प्रसादालय, त्याच्यानंतर अग्निकुंड, त्याच्यानंतर वेगवेगळी मंदिरं, यामध्ये श्री गणेशाचं मंदिर, महादेवाचं मंदिर, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर, श्री केशव मंदिर, अशी वेगवेगळी मंदिरं दिसतात आणि एकाच परिसरामध्ये अनेक देवी देवतांचं दर्शन घेऊन आपल्याला एक वेगळं समाधान मिळतं। या परिसरामध्ये काही विविध वास्तू आहेत, त्याच्यामध्ये कल्याणकाठ आहे, हे तीर्थकुंड आहे जिथं की पवित्र असं पाणी आहे। या परिसरामध्ये काही सोनेरी मुलामा दिलेल्या मूर्त्या आहेत आणि त्या मूर्त्या पाहिल्यानंतर एक मनाला आनंद वाटतो, असं हे सुंदरसं ठिकाण। या परिसरामध्ये वेगवेगळ्या मंदिरं आणि वेगवेगळी इव्हेंट्स हे लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना एक आनंद देऊन जातात। याच परिसरामध्ये कल्याणकाठ आहे जिथं अनेक जण जावळ वगैरे काढतात, डोक्याची केस काढतात। परिसरामध्ये बसण्यासाठी सुंदर अशी जागा आहे जिथं अनेक भाविक भक्त बसतात। या ठिकाणी हा आपल्याला यज्ञधुनी, या ठिकाणी यज्ञ वगैरे केले जातात आणि सुंदर आणि पवित्र असं ठिकाण असं हे श्री केशव बालाजी मंदिर आहे। विशेष म्हणजे या परिसरामध्ये घोडेसवारी, लहान मुलांना खेळण्यासाठी, विविध ठिकाणी फोटो काढण्यासाठी आणि रेल्वे लहान लेकरांसाठी या ठिकाणी आहे। आणि इथं गेल्यानंतर खरोखरच आपल्याला एका मोठ्या पर्यटन स्थळाला भेट दिल्यासारखं वाटतं। आपल्याच परिसरामध्ये असलेल्या या ठिकाणांना आपण भेटी दिल्या पाहिजे, जेणेकरून की कमीत कमी वेळेमध्ये, कमी पैशामध्ये आपल्याला तो आनंद मिळेल। या ठिकाणी घोडेस्वारीवरती अगदी फक्त 20 रुपये तिकीट आहे आणि या तिकिटामध्ये एक पूर्ण राऊंड मारतात। लहान लेकरांना याचा आनंद घेता येतो आणि घोडेसवारी हे एक या ठिकाणचं मुख्य आकर्षण आहे। अगदी सुरक्षित आणि कमीत कमी पैशामध्ये हा सर्व आनंद आपल्याला घेता येतो। बालाजी तिरुपती या ठिकाणी जे भक्तगण जात नाहीत, ज्यांना वेळेअभावी जाणं जमत नाही, ते या ठिकाणी येतात आणि सुंदर याचा लाभ घेतात। तर या परिसरामध्ये आपण निश्चितच आलं पाहिजे। या परिसरातील या वेगवेगळ्या वस्तूंचा आपण आनंद घेतल्यानंतर या ठिकाणी जवळच म्हणजे या मंदिराच्या समोरच्या बाजूला विराट अशी हनुमानाचं मंदिर आणि मूर्ती आहे, जी की अतिशय उंच आहे आणि ती पाहिल्यानंतर आपल्याला हे आश्चर्य वाटतं त्या मूर्तिकाराचं आणि त्या वास्तुकला ज्यांनी ही तयार केली त्यांचं। या परिसरामध्ये